आज अर्थात 16 एप्रिल रोजी बदलापूर स्टेशन पासून एसी लोकल जी आहे रवाना होणार आहे। अर्थातच आपण गेल्या 4 दिवसांपूर्वी सुद्धा लाईव्ह जो आहे इथूनच स्टेशनवरूनच प्रदर्शित केला होता बदलापूर रेल्वे स्टेशनवरून। तर त्याच्या भरपूर अशा प्रतिक्रिया सुद्धा आल्या होत्या, परंतु त्या प्रतिक्रियेवरून हे स्पष्ट होत होते की नागरिकांनी या एसी लोकलची मागणी केलेली नव्हती। अर्थातच ज्या नॉर्मल लोकलच्या फेऱ्या आहेत त्या वाढवण्यात यावा अशीच जी आहे नागरिकांची इथे प्रवाशांची मागणी होती। तर आज आपण प्रयत्न करूया जे रेल्वे प्रवासी आहेत त्यांची खरंच या एसी लोकलला मागणी आहे का। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। आपण बदलापूर रेल्वे स्टेशनवरती रेल्वे स्थानकावरती सध्या आहोत आता, आणि जर बघितलं तर आताचा टाइम झालेला आहे म्हणजे 10:41। जर डिस्प्लेला आपण बघितलं तर 10:42 जी लोकल आहे, थोडंसं पुढे जाऊया आपण। 10:42 एसी लोकल जी आहे आता रवाना होणार आहे असं सांगण्यात येते, परंतु अजूनही जी आहे ही लोकल स्टेशनवरती आलेली नाही आहे। आपण काही रेल्वे प्रवाशांशी संवाद साधूया जे नेहमी इथून ये जा करतात। नमस्कार दादा, नेहमी जातात रेल्वे प्रवासी आहात आपण? नेहमी जातात रेल्वे प्रवासी आहात आपण? खरंच ही एक खंताची बाब आहे की कुठेतरी रेल्वे प्रवासी बोलायला सुद्धा घाबरतात। नमस्कार दादा, आपण रेल्वे प्रवासी आहात, नेहमी जाय करतात। आज 10:42 ची एसी लोकल रवाना होणार आहे, आपल्याला माहिती आहे? अचानक एसी केली, आम्हाला माहित नव्हतं डिक्लेअर करायला पाहिजे होतं रेल्वेने। तर मग काय कशा प्रतिक्रिया आहेत, काय वाटतं? प्रतिक्रिया कसं रॉंग आहे ना, असं डायरेक्टली केलं। मी तर ती लोक लोकल ट्रेनचं तिकीट काढलं, मग आता शेवटी मला अर्जंट आहे म्हणून मग मला मुलगा गेला एसीचं तिकीट काढायला। काय काय किती पैसे घेतले? 120 रुपये ना? आता गेलाय तिघांची काढायला। तर एसी लोकल जी आहे ना तिचं प्राइस आहे 120 रुपये किंमत आहे एका साईडचं। जर तुम्हाला रिटर्न यायचं असेल तर 240 रुपये एसी लोकलचं प्राइस जे आहे ते होणार आहे, किंमत जी आहे एसी लोकलची। आणि इथे जे आहे रेल्वे प्रवासी आपल्याला दिसत आहेत। खरं तर जे आहे लोकांमध्ये इथे नागरिकांमध्ये रेल्वे प्रवाशांमध्ये कुठेतरी नाराजी आपल्याला दिसते आहे, कारण त्यांनी या लोकल ट्रेनची मागणी केलेली नाही होती। नमस्कार दादा, एसी लोकल ट्रेन बद्दल काय बोलाल? The frequency should increase. We don't have the proper service of the AC local services. So the frequency, the railway should increase the frequency of the AC locals, because lots of people are suffering. We are taking the pass of AC local, but we are not getting the services. Are you travel from Badlapur to? Badlapur to Mumbai, Delhi. So my concern is like I have a first class pass, okay, and I paid 1400 rupees every month, but it's like in the first class everyone can go, but in the AC there is a TC inside that. So now I today like taken a pass of the AC, and it's a benefits for us, like when we go to office and too much humidity. So for me it's like a good thing. There is only 2 local AC local. It's not like and that is also not on proper time. That is in the afternoon. So how the morning people will go? Like we have to go to office. You are strictly oppose AC train or not? No, we are not opposing. We are not opposed. We are not opposing. But you are requesting frequency should increase. Yeah. frequency should increase. Because the reason is we are buying the pass 1400 rupees for first class. Right. In the first class there are too much crowd. Because the Anyone can go in there. And what is the value of that we are buying the pass? The first local is at 12:30. How people will go in the morning? Offices. Where are your office? Powai. My office is Our Powai. office is Dadar. Your office in Powai? Yeah. So you daily travel in 10:42? No, I travel by 9:29, but the AC is reduced, so then I am planning to go 10:42. थँक यू सो मच। जर आपण बघितलं तर इथे नागरिकांमध्ये कुठेतरी नाराजी आपल्याला दिसते आहे, कारण जी नॉर्मल ट्रेन होती ती डायरेक्टली एसी ट्रेन करण्यात आलेली आहे। आणि नागरिकांचं प्रवाशांचं असं म्हणणं आहे की जी एसी ट्रेन आहे ती करा तुम्ही, हरकत नाही, परंतु त्याच्या आधी ज्या ट्रेनच्या फ्रिक्वेन्सी आहे, अजून ट्रेनच्या ज्या फेऱ्या आहेत त्या वाढवण्यात यायला पाहिजे। आणि आज कुठेतरी नागरिकांना आज इथे नॉर्मल ट्रेनच्या ऐवजी एसी ट्रेनसाठी त्यांच्या खिच्यातून एक्स्ट्रा पैसे द्यावे लागत आहे। कमीत कमी जे ट्रेनची पैसे आहेत, तिकीट आहे, ते तरी तेवढंच करण्यात यायला पाहिजे होतं, असंच नागरिकांचं इथे प्रवाशांचं आपल्याला म्हणणं दिसतंय। तर ही आलेली आहे आपली एसी ट्रेन 10:42 ची जी एसी ट्रेन आहे ती 10:44ला खरं तर पहिले आलेली आहे, म्हणजे ज्यांचं ऑफिसचं टायमिंग त्यांना शार्प वेळेवर पोहोचायचं असतं, थोडंफार मागे पुढे होणार आहे, हरकत नाही। आपण फक्त रेल्वे प्रवाशांच्या ज्या मागण्या आहेत, ज्या विनंती आहे त्या स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि याच्यावरती आता प्रशासन नेमकं कशा पद्धतीने ते बघणार आहोत आपण आता। तर त्या साईडला घेऊया आपण।
एसी लोकल जर तुम्ही बघितली तर खूप कमी आपल्याला दिसते आहे इथे, म्हणजे गर्दी जी आहे, ज्यांना नाविलाज आहे, ज्यांना परवडतं आहे ते नक्कीच रेल्वे प्रवासी इथे एसी ट्रेननी जाणार आहेत. परंतु ज्यांना परवडत नाही तर 120 रुपयाचे तिकीट आहे एका साईडचं. बदलापूर टू CST आहे या एसी लोकल ट्रेनचं. जर आपण बघितलं तर इथे मधून आपण थोडंसं फिरवूया फक्त, कारण चालू झाली तर एसी लोकल ट्रेनची मागणी होती का? कसं वाटतंय? चुकीचं वाटतंय. पैसे जास्त जात आहेत. पैसे बरोबर आहे. ऑलरेडी फ्रिक्वेन्सी इथे कमी आहे आणि ऑलरेडी बदलापूरवाल्यांना किती त्रास होतोय आणि आम्हाला न सांगता ही एसी लोकल न सांगता केली न सांगता. आणि सगळ्यात महत्वाचं नवीन एसी ट्रेन टाकणं आहे, त्या ट्रेनला कन्वर्ट केलं तर ऑलरेडी जाणाऱ्या लोकांनी काही करायचं. या टायमाला ट्रेन कोणताही म्हणजे नसतं. तुम्हाला ऑप्शन नाहीये म्हणून तुम्हाला म्हणून बसावं लागलं. आता काही बोलतो ते तुम्ही करा. मॅडम, तुम्ही पास पण काढलेले असतील ना हो, डेली मग त्याला काढले असते. पासला काय? मग आता अचानक काय होणार सांगा बदला का? आता टायमर कसं कळणार? आता अनाउन्समेंट केलं की असे अगोदर कुठे डिक्लेअर केलंय का असं? बरोबर आहे. तर काही प्रवाशांच्या आपण प्रतिक्रिया घेत आहोत. आता जर आपण बघितलं तर ट्रेनच्या एसी ट्रेननी जाणाऱ्या महिला प्रवासी आहेत तिथे आपण बघत आहात. एसी ट्रेननी जाणार आहात? नाही, मग आमच्या ट्रेननी, कारण की हे 1042चे लोकल असतं म्हणून. तरी पण एसी कसं, म्हणजे तुम्ही रोज 1042च्याच लोकांनी जातात का? 42च्याच जातो. पण ती आता एसी करण्यात आली आहे. गेलं तर कसं ड्रायव्हर करणार पण आम्ही आता त्याच्यामध्ये चालेल फाईन तर मारणार डीसी आम्हाला. तर आपण इथे बघत आहात एसी लोकलनी जी आहे थोडंफार प्रवाशांच्या मनामध्ये इथे भीती निर्माण केलेली आहे. चालेल का विचारत आहे तिथे या आपल्याला, कारण त्यांचे जे पास आहेत जर त्यांनी बघितलं तर नॉर्मल पास काढलेले आहेत, नेहमी याच ट्रेननी ये जा करत असतात. पण आता डायरेक्टली जे आहे एसी ट्रेनचं जे तिकीट आहे बदलापूर टू CST 120 रुपये आहे. आणि कुठेतरी इथे ज्या महिला आहेत, महिला वर्ग आहे, रोज याच ट्रेननी ये जा करतात. त्या ट्रेनमध्ये चढू किंवा नाही हा प्रश्न त्यांना सेकावत आहे. तुम्ही रोज कोणत्या ट्रेननी जातात? आम्ही 9:30 जातो. आज 10:42. तर 10:42 या लोकल ट्रेन बद्दल जर बघितलं तर महिला इथे झालेल्या आहेत. काय बोलतात मॅडम? सांगितलं नव्हतं आधी ना? नाही सांगितलेलं ना, अचानक मध्ये ठरलं. आता आमचे किती वांदे झाले. अचानक एसी गाडी रोज जातात का? हो, कोणत्या साईडला जातात जॉबला? आम्ही कल्याणला जाते. तर त्यांना म्हणजे भीती आहे इथे की कुठेतरी त्या डायरेक्ट चढल्या. खरं तर परवडणारी झाली, म्हणजे परवडणारी नाहीये ही ट्रेन, असंच रेल्वे प्रवाशांचं म्हणणं आहे. काय बोलाल एसी ट्रेन बद्दल? एसी ट्रेन केली आणि आता जाऊ शकत नाही ना ती. एसी सगळ्यांसाठी थोडी आहे. तिकीट कोणतं आहे आपलं? फर्स्ट क्लासचा पास. सगळ्याच रेल्वे प्रवाशांचं खरं तर हेच म्हणणं आहे की त्यांनी साधा पास काढलेला आहे आणि त्यानंतर काही प्रवासी चढायला सुद्धा घाबरत आहेत. नमस्कार दादा, रोज जा हे करतात का आपण? रेल्वे प्रवासी आहात? रेल्वे प्रवासी आहात? नेहमीचा एसी प्रवास आहे. ट्रेनबद्दल काय बोलाल? नाही, मी आता एसीचा माझ्याकडे पास नाही आहे. कसं व्यसत नाही, चढून परत उतरलो मी तिथे पकडणार म्हणून. ट्रेनचा माझा ऑफिसचा टायमिंग पण आहे. मग आता यानंतर कोणती ट्रेन पकडणार तुम्ही? अर्धा एक तास लेट? अर्धा पाऊण तास आहे. पाऊण तास आहे. एवढा गॅप आहे. पैसे जास्त घेतात ना त्यासाठी. कमीत कमी एसी ट्रेनचं जे तिकीट आहे ते तरी आहे तेवढंच करायला पाहिजे होतं. असंच झालं. पुन्हा एकदा आपण या साईडला आलेलो आहोत. रेल्वे प्रवाशांच्या जर आपण प्रतिक्रिया बघितल्या तर रेल्वे प्रवासी आजूबाजूला उभे आहेत पण चढायला घाबरत आहेत. दादा, रेल्वे प्रवासी आहात का आपण? एसी ट्रेन बद्दल काय बोलाल? रोजच्या टायमाला तुम्ही आज चेंज झाला टायमिंग. नेहमी आमचा पास मी सेकंड क्लासचा आहे. फर्स्ट क्लासचा पास नाही पडणार तेवढा. मग आता कसं करणार? लेट जाणार आता? लेट होणार, कामावर लेट होणार ना. लेट होणार. कामावर जायला लेट होणार आहे. आता असंख्य असे रेल्वे प्रवासी थांबलेले आहेत. आपण केला होता 4 दिवसांपूर्वी लाईव्ह, परंतु भरपूर जणांचे जे आहे तिथे पास आहेत ऑलरेडी. त्यामुळे एसी लोकल ट्रेनमध्ये चढायची नागरिकांची हिंमत होत नाहीये. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच सांगत चला. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर तिकीट घराच्या बाहेर सुद्धा प्रचंड गर्दी होत आहे.
शेडही आपल्याला इथे दिसत नाही, त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल हे दिवसांदिवस वाढतच चाललेले आहे. त्यात एसी लोकल जर आपण बघितली तर पाहिजे तेवढी भरून जात नाहीये. हे जे नागरिक आहेत इथे त्यांच्या स्वतः आपण प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत. गरम होईल मोबाईल. त्यांच्या स्वतः आपण प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत. तर तुमच्या काही प्रतिक्रिया आहेत का ते सुद्धा नक्कीच देत चला, कारण आपले बदलापूर ही एक अशी वृत्तवाहिनी आहे जी फक्त धाडस करते सत्यता स्थानिक प्रशासनापर्यंत आणण्याचा. तिथे सुद्धा काही रेल्वे प्रवासी आहेत. नमस्कार दादा, एसी ट्रेन बद्दल काय बोलाल? मागणी केली होती का? हरकत नाही दादा, एसी ट्रेनची मागणी केली होती का आपण? सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की एसी लोकल ट्रेन जी आहे ना, जी पहिली ट्रेन होती तिला तुम्ही बोलणार? हा, अचानक कशी बंद झाली? बरोबर. म्हणजे 30 लोकल ट्रेन यांनी डायरेक्ट एसी ट्रेन केलेली आहे. मग आता आम्हाला दुसरीवर जायचा प्रॉब्लेम आहे. तुमचा पास असतो? हो, पास आहे. तर सगळ्या प्रवाशांचं हेच मत आहे. हा, याच्यावरती खरंच लक्ष द्यायला हवं. सगळ्याच रेल्वे प्रवाशांचं हेच म्हणणं आहे की एसी ट्रेन करण्यात आलेली आहे. एसी ट्रेन करण्यात आली आहे. तुम्हाला माहिती होतं? नाही, आम्हाला काही कल्पना नव्हती. तुमचे जे पास आहेत ते कोणते आहेत? आमचे जनरल साधे आहेत. आता समजा माहिती पडलंय तर काय वाटतंय की एसी ट्रेन नाही, बंद करून नॉर्मल जे आहे आम्हाला साधी द्या ट्रेन. साधी द्या ट्रेन. ओके, नाही परवडत ना मॅडम आम्हाला. कुठे जावं लागतं आपल्याला? घाटकोपरला. आणि आम्ही आता कालच पास काढला, आता काय करणार आम्ही? हो, बरोबर आहे. आताच काढला. मग आता तुम्ही जाणार नाही? नाही जाणार आता. काय मध्ये एसी वगैरे असतात. आणि याच्यानंतर पुन्हा म्हणजे 9:29 नंतर बदलापूरवरून सुटणारी हीच एक वाजतो. मग आता कसं सामोरे जाणार? पुढे ड्युटीला ऑफिसला जायला लेट होणार तुम्हाला? हो, लेट होणार, लेट मार्क लागणार. काय मागणी कराल? सॉरी, रेल्वे प्रशासनाकडे काय मागणी करणार? नाही, आमचं टायमिंग चेंज करा आणि आम्हाला 10:42 टायमावर आणली पाहिजे. तर खेळ असा झाला आहे इथे की जी नॉर्मल लोकल होती त्याच लोकांना एसी मध्ये कन्वर्ट करण्यात आलेला आहे. जर आपण बघितलं तर ह्याच मॅडम नाही, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दरवाजाच्या रेल्वेच्या दरवाजाच्या बाहेर जे आहेत लेडीज इथे थांबलेल्या आहेत. का भरपूर अशा लेडीजनी एसी लोकल पकडली नाही, कारण त्यांना फाईन लागू शकतो. त्यांच्याकडे नॉर्मल पास आहे, एसीचा पास नाहीये. इथे पण बघितलं आपण तर ह्या सगळ्या ज्या आहेत 10:42 म्हणजे 42च्या लोकलच्या ज्या आहेत गर्ल्स आहेत, मुली आहेत, लेडीज आहेत. आपण रोज कोणत्या ट्रेनने जातात? 10:42. पास का सोडली? एसी होती म्हणून ना. पास कोणता आहे आपल्याकडे? पास वगैरे आहे काढलाय का? कॉलेजच्या एक्झाम असल्यामुळे तिकीट काढून. मग आता लेट होणार तुम्हाला जायला. फक्त एसी लोकल आहे म्हणून नागरिक इथं एसी लोकल सोडत आहे आणि यानंतर डायरेक्ट त्यांचं म्हणणं आहे की लोकल भरपूर उशिरा आहे. अर्धा ते पाऊण तास यानंतर लोकल आहे. तर आता ह्या रेल्वे प्रवाशांच्या मागण्या खरंच ऐकण्यात याव्या अशी आपण विनंती करूया. पुढे जाऊया आपण आता. बदलापूर रेल्वे स्थानकावर आपण सध्या आहोत. आपण अनेक असे प्रश्न जे आहेत स्थानिक प्रशासनापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो, पण हा खरंच एक गंभीर प्रश्न आहे. एसीची लोकल गेलेली आहे आणि आपण जर बघितलं तर प्रथमच आपल्याला स्टेशनवरती लोकल गेल्यानंतर सुद्धा एवढी गर्दी दिसते, कारण भरभरून लोकल जाते. त्याच ठिकाणी जर आज आपण बघितलं तर अक्षरशः एसी लोकल खाली गेलेली आहे. म्हणजे नागरिकांचे प्रश्न येत आहेत की तुम्ही जी रेग्युलर लोकल होती ती लोकल एसी करून कुठेतरी सर्वसामान्य जनतेच्या खिच्याला आता हे पैसे परवडत नाहीये. तर 120 रुपये जे आहे एका एसी लोकलचं तिकीट आहे. 120 रुपये सर्वसामान्य जनतेसाठी जे आहे ही रक्कम खरंच परवडणारी नाहीये. तर तुमच्या अजून काही प्रतिक्रिया असतील? हा, तर तुमची अजून काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला. आज जर आपण बघितलं तर हे सगळे जे नागरिक आपल्याला रेल्वे प्रवासी दिसत आहेत हे सगळे रेल्वे प्रवासी रोज 10:42च्या लोकांनी ये जा करत असतात, पण आज 30 लोकल 10:42ची ज्या वेळेला एसी म्हणून आली त्यावेळेला आज आपण बदलापूर स्टेशनवर बघतो आहे की कुठेतरी इथे नागरिकांनी थांबलेले आहेत. नागरिक त्यांनी जे आहे रेल्वेमध्ये प्रवास केलेला नाहीये आणि वाट बघत आहे आता की पुढची जी लोकल येईल त्या लोकलनी ते जाणार आहेत. साधारणतः अर्धा ते पाऊण तास जी आहे पुढची लोकल आहे. कोणत्या लोकलने प्रवास करतात आपण रोज? 10:42. नाही ऍक्च्युली मॉर्निंगलाच. मॉर्निंगलाच.
हरकत नाही. 10:42 ची एसी लोकल गेली, आता काय बोलाल, काय माहिती आहे आपल्याला याच्याबद्दल? मुंबईवरून इकडे शिफ्ट झालोय कुर्ल्याहून लाईक. कधी शिफ्ट झालात तुम्ही? मला मी लास्ट वीक पाडव्याला गुढीपाडव्याला शिफ्ट झालात. तर माझा ऍक्च्युली पहिले कुठे राहायचात? कुर्ल्याला राहायचा. बदलापूरचं स्ट्रगल जास्त आहे का? हा ऍक्च्युली कसं आहे, थोडंसं नवीन असल्यामुळे थोडं डिफिकल्ट आहे. नवीन नाही, जुन्या प्रवाशांना सुद्धा तेच डिफिकल्टी फेस करावे लागते. हरकत नाही, थँक्यू. भरपूर असे रेल्वे प्रवाशांनी आज 10:42 ची कोणत्या ट्रेननी ये जा करतात आपण? 11ची आहे का? 10:42 ची आताची एसी ट्रेन गेली, त्याची आपण मागणी केली होती का? काय वाटतं? केली नव्हती, अचानकच आली. त्याऐवजी जे आहे आपल्याला रेल्वे प्रवाशांच्या मागण्या येत आहेत की रेल्वेच्या ज्या फेऱ्या आहेत त्या वाढवण्यात यावा. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आपण नागरिकांचे जे प्रश्न आहे ते न घाबरता इथे मांडण्याचा प्रयत्न करतो आणि हे फक्त आपले बदलापूर हीच वृत्तवाहिनी करू शकते. तर हे संपूर्ण स्टेशन जे आहे याच्यातले जे नागरिक आहेत त्यांनी आज 10:42 ची लोकल जी आहे ती सोडलेली आहे अर्ध्यांनी. ज्यांना परवडत होतं, ज्यांना ऑप्शन नव्हतं, त्यांनी आज ती लोकल पकडली आहे. परंतु जर बघितलं तर आज संपूर्ण स्टेशन जे आहे 10:42 ची लोकल सोडण्यात आलेली आहे आणि कुठेतरी ते आता वेट करत आहेत की अर्धा ते पाऊण तास नंतरची जी लोकल आहे ती ते पकडणार आहेत. बघत रहा आपले बदलापूर. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच द्या. हा प्रश्न खूप गंभीर आहे. खरं तर रेग्युलर जी लोकल होती ती कन्व्हर्ट करून एसी मध्ये करण्यात आलेली आहे. आम्ही 4 दिवसांपूर्वी स्वतः या स्टेशनवरती, रेल्वे स्टेशनवरती एक लाईव्ह केला होता. त्यावेळेला आम्ही असं बोललेलो की ही एक आनंदाची बातमी आहे सगळ्या बदलापूरकरांसाठी की एसी लोकल ट्रेन चालू होते. परंतु तो आनंद कुठेतरी बदलापूरकरांचा इथे हिरावलेला आपल्याला दिसतोय. कारण सर्वसामान्य जनतेच्या पैशांची जी आहे ती पैसा बचत करत असते जनता. पण इथे आता 120 रुपये तुम्हाला बदलापूर ते सीएसटीचं तिकीट जे आहे ते मोजावं लागणार आहे एसी ट्रेनसाठी. त्याला पर्यायी म्हणून कुठलीही रेग्युलर लोकल इथे नसल्यामुळे आपल्याला एवढी प्रचंड गर्दी इथे दिसते आहे. तर रेल्वे फ्रिक्वेन्सी जी आहे, रेल्वेच्या ज्या फेऱ्या आहे ते वाढवण्यात याव्या अशाच स्थानिक आपले जे रेल्वे प्रवासी आहे ते मागणी करत आहे. बघत रहा आपले बदलापूर. कॅमेरामॅन राजसह प्रतिनिधी स्वप्नाली. धन्यवाद.